गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं लोणावळ्यातल्या हुडको कॉलनीत पूर आला होता। आता हा पूर ओसरला असला तरी नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। ते या पुरामुळे घरात तब्बल 5 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं प्रत्येक घरात चिखल आणि गाळ साचलाय। अनेक घरांच्या भिंती, फर्निचर, विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक कुटुंबांकडे अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक नाहीये। संसार उभा करण्यासाठी वर्षानुवर्ष केलेले कष्ट काही तासात पुरानं उद्ध्वस्त केलेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। 4 दिवसापासून लोणावळ्यामध्ये अक्षरशः पावसाने हाहाकार माजवलेला आहे। आपण त्या ठिकाणी पाहिलं, लोणावळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरलं होतं। बाजार परिसर, हुडको कॉलनी या सर्व एरियामध्ये पाणी असल्याचं आपण पाहिलं। आपण सध्या या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पाणी 5 ते 6 फूट पर्यंत भरलं होतं, म्हणजेच हुडको कॉलनीमध्ये। आपण जी ही लाईन पाहतात इथपर्यंत हे पाणी पूर्ण या घरामध्ये शिरलं होतं आणि खरोखर पाहिलं तर या घराची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। घरामध्ये पूर्णपणे पूर्ण गाळ आणि चिखल सर्वत्र पाहायला मिळत आहे। यांच्या घरातला जे पण कपडे आहेत सर्व या ठिकाणी चिखलामध्ये माखलेले आहेत। घरातले सर्व भांडे, सर्व उपकरणे हे सर्व खराब झालेले आहेत। एकूणच या घराची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र आता या ठिकाणी हे परिवार नक्की काय अवस्थेमध्ये आहे, यांचं नक्की काय म्हणणं आहे तेच जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूज त्यांच्या घरी आलेला आहे। आपण या ठिकाणी यांच्याशी बोलूया। काय सांगशील, मोठ्या प्रमाणामध्ये घराचं नुकसान झालेलं आहे। घरामधले अनेक डॉक्युमेंट्स असतील, टीव्हीचे उपकरण, टीव्ही असेल किंवा असे उपकरण सर्वच खराब झालेले आहेत। नक्की काय म्हणणं आहे तुझं? आता तर सगळंच खराब झालंय। असं परिस्थिती पहिली तर कधी नव्हती। 2005 मध्ये हा पूर आला होता, तेव्हा पण घरामध्ये थोडं कमरे एवढं पाणी होतं, पण हे तरी जस्ट दरवाजाच्या वरती पर्यंत पाणी गेलेलं आहे। आता असे झालंय की बाबा आता दररोजच्या ज्या आमच्या वस्तू आहे ना ती पण नाहीयेत आमच्याकडे। सो आम्ही सरकारला हेच प्रार्थना करतो की बाबा दररोजच्या गोष्टी तरी आमच्यापर्यंत पोहोचायचे, किंवा जे पण असे पूरग्रस्त भाग आहेत तिथं लहान मुलं असतील किंवा शिकणारे जे मुलं असतील। सुरू आहे का शिक्षणामध्ये लागणार? मी आता LLB करतेय सध्या। सो मात्र माझे जे डॉक्युमेंट्स आहे ते आता ऍडमिशन साठी मला डॉक्युमेंट्स घ्यायचे होते। ते डॉक्युमेंट्स पण माझे पूर्ण सगळे भिजलेले। सो मग शिक्षणामध्ये मला जर मदत होईल तसं सरकारकडून थोडी हे हेल्प पाहिजे। घरची परिस्थिती आता खूप बिकट परिस्थिती झाली आहे। धंदा पाणी नाही, काही नाही, सगळं नुकसान झालेलं आहे। सरकारकडून आम्हाला मदत भेटली तर बरं होईल। संसार सगळा उडा, टीव्ही, फ्रीज, सगळं वॉशिंग मशीन, घरातलं सगळं राशन वगैरे, पोरांची पुस्तकं, वह्या, डॉक्युमेंट सगळं भिजलेलं आहे। आमचं सीट कव्हरचं दुकान आहे, ते पण सगळं दुकानात पण सगळं पाणी भरलेलं आहे। सगळं सामानाची अस्तव्यस्त झालेली आहे, त्यामुळे पण खूप टेन्शन आहे सगळ्यांना। प्रशासनाकडे काय मागणी करा? मागणी मदत हवी आपल्याला, काही थोडीफार जेवढी मदत होईल तेवढी, जितकी शक्य होईल तितकी आपल्याला मदत हवी आहे। पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, लोणावळा।